याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 2 आणि 3 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या 2 वचनातून याकोब आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सत्य सांगत आहे. तो म्हणतोय, तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. इथे तो म्हणतोय की तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. लगेच पुढच्या वचनात म्हणतो, तुम्ही मागता तरी तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. हालेलुया, 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 हालेलुया. या 2 वचनातून प्रभूचा शिष्य याकोब आपल्याला सांगू इच्छित आहे की आपण कशा प्रकारे देवाकडे मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे, आणि आपण आपल्या जीवनामध्ये सर्वस्वी म्हणजे सगळ्याच गोष्टीसाठी देवावरती कसं अवलंबून राहिलं पाहिजे. देवाला काय वाटतं, देवाची काय इच्छा आहे. खरं तर हा विचार आपण आपल्या जीवनात फारच कमी वेळा करतो की देवाला काय वाटतं. आपण मला काय वाटतं आणि मला काय आवडतं, माझी इच्छा काय आहे, हा विचार जास्त करतो, आणि देवाला काय आवडतं किंवा देवाची काय इच्छा आहे हा विचार कमी करतो. पण जर आपण येशूवर विश्वास ठेवून देवाची मुलं बनलेलो आहोत, तर आपण एका नवीन जीवनाला सुरुवात केलेली आहे. स्वार्थी जीवनातून आपण बाहेर आलेलो आहोत. अंधारामध्ये असताना आपल्याला फक्त मी 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 आणि मी एवढंच दिसत होतं. पण त्या मीपणातून देव आपल्याला बाहेर काढतोय. आणि आता आपण स्वतःचा विचार करू नये, मला काय पाहिजे, मला काय आवडतं, हा विचार करू नये. तर जो माझ्यासाठी क्रुसावर मेला, ज्याने माझ्यासाठी रक्त ओतलं आणि ज्याने एवढी मोठी किंमत देऊन मला विकत घेतलं आणि माझ्यासाठी अनंत जीवनाचं दार उघडलं, त्या माझ्या प्रभूला काय आवडतं आणि त्याची काय इच्छा आहे, त्याला काय वाटतं, याचा आपण विचार करावा आणि आपल्या जुन्या जीवनातला सगळा स्वार्थ आपण सोडून टाकावा, अशी देवाची आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वार्थ म्हटला तर कुणामध्ये नसतो सांगा? सगळ्यांमध्ये स्वार्थ असतो. म्हणजे आपला फायदा पहिला बघायचा. सगळ्यांमध्ये असतो. कमी प्रमाणात असतो, अधिक प्रमाणात असतो, पण असतो. पण जसे जसे आपण विश्वासात पुढे जातो, हा स्वार्थ आपल्यातून निघून गेला पाहिजे, मीपणा गेला पाहिजे, आणि आपलं लक्ष प्रभूकडे लागलं पाहिजे, आणि आपण देवाला खुश करणारे लोक बनायला पाहिजे. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त गेतसेमनी बागेमध्ये प्रार्थना करत असताना त्याला आपलं दुःख आत्म्यामध्ये सगळं काही समजत होतं. केवढा भयानक विषाचा प्याला त्याला प्यायचा आहे, किती मोठ्या दुःखातून त्याला जायचं आहे, हे सगळं जेव्हा त्याला आत्म्यामध्ये जाणवत होतं, तेव्हा त्याला असा काही घाम फुटला होता की जणू रक्त पडावं असा त्याचा घाम टपकत होता. पण अशा अवस्थेत त्याने देवपित्याजवळ प्रार्थना केली होती, हे पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर होऊ दे,
पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ज्याला आपलं दुःख सगळं पुढे दिसतंय, किती भयानक कष्ट आणि वेदना त्याला सोसायच्या आहेत हे दिसतंय, म्हणून तो प्याला शब्द वापरतोय. हा दुःखाचा प्याला, विषाने भरलेला प्याला, हा मी पिणार आहे. पण जर तुला जमेल तर बाजूला कर, पण माझी इच्छा नको, तुझी इच्छा पूर्ण कर. इथूनच प्रभूने आपल्याला दाखवून दिलं की आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी हा विचार करावा, माझी इच्छा नाही तर देवाची इच्छा पूर्ण व्हावी. हालेलुया, 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 हालेलुया. याकोब लिहित आहे, तुम्ही इच्छा धरता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही इच्छा धरता की हे मला मिळायला पाहिजे किंवा हे असं घडायला पाहिजे, आणि प्रत्यक्षात तसं तुम्हाला मिळत नाही, तसं तुम्हाला प्राप्त होत नाही. पुढे तो म्हणतोय की तुम्ही घात आणि हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. आपण घात आणि हेवा करतो म्हणजे काय सांगा? जेव्हा आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणाकडे काहीतरी चांगलं आहे किंवा आपल्याला जे काही हवं आहे ते दुसऱ्याकडे आपण बघतो, तेव्हा आपल्याला हेवा वाटतो, हेवा. आणि दुसऱ्यांचं चांगलं झालेलं आपल्याला आवडत नाही. तुम्ही घात आणि हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. याचं भलं झालं, त्याचं भलं झालं, हिच्या मुलीचं लग्न झालं, माझ्या मुलीचं कधी होणार? ह्यांना मूल झालं, मला कधी होणार? त्याला नोकरी मिळाली, मला कधी मिळणार? तुम्ही असले विचार करून हवे ते मिळवण्यास समर्थ नाही. पुढे म्हटलं आहे, तुम्ही भांडता, लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. ही वचनं जगातल्या अविश्वासणाऱ्यांना त्याने नाही सांगितली, हे पत्र विश्वासणाऱ्यांसाठी आहे. म्हणजे असं होते की विश्वासाच्या प्रवासात हळूहळू आपण विसरून जातो की आपल्याला देवाकडे मागायचं आहे. आपल्याला दुसऱ्यांकडे बघून हेवा करायचा नसतो. आपली गरज, आपल्या व्यथा, आपल्या इच्छा आपण देवाला सांगायच्या असतात. तो म्हणतोय की तुम्ही भांडता आणि लढता पण मागत नाही आणि म्हणून तुम्हाला मिळत नाही. काही जण सतत मनात कुढत राहतात, मला हे अजून मिळालं नाही, मला हे अजून मिळालं नाही, माझ्या बाबतीत हे अजून घडलं नाही, हे अजून घडलं नाही. या शुक्रवारी एका भावाने ते साक्ष दिली, मला ती साक्ष पूर्ण आठवत नाही, पण त्या साक्षीत असा भाग होता की त्याला खूप दिवसापासून काहीतरी समस्या होती, खूप काळापासून, आणि त्याच्या घरामध्ये आशीर्वादी तेल पण ठेवलं होतं. तो कधी काळी आला होता प्रार्थनेला आणि तेव्हा तेलाची बाटली नेली होती आणि कुठेतरी ठेवून दिली होती, पण त्या तेलाचा वापरच केला नाही. शरीरामध्ये आजार आहे आणि घरामध्ये दैवी औषध आहे, पण ते वापरावं असं त्याला कधी सुचलंच नाही. आणि एक दिवस साक्षी बघत असताना त्याने एका व्यक्तीची साक्ष ऐकली आणि त्या व्यक्तीच्या बाबतीतही नेमकं असंच घडलं होतं की तिलाही काहीतरी समस्या होती. घरामध्ये तेल आहे याचा तिला विसर पडला होता त्या व्यक्तीला, आणि आठवण झाल्यानंतर त्या व्यक्तीने तेलाचा वापर केला आणि ती व्यक्ती बरी झाली. ही साक्ष बघत असताना या भावाला वाटलं, आठवण झाली, आणि त्यालाही वाईट वाटायला लागलं. मी पण गेलो होतो एकदा केंद्रात आणि मी पण तिकडचं तेल आणलं होतं, पण मी वापरलंच नाही. मला त्रास होतोय म्हणून मी दिवस रात्र त्रस्त आहे, पण तेल वापरावं हे माझ्या डोक्यात कधी आलंच नाही. मग तो उठला आणि त्याने तेल लावलं आणि तेल लावल्यानंतर देवाने त्याला बरं केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुष्कळ वेळेला आजारमुक्तीचं स्टेशन अगदी आपल्या जवळ असतं, पण तिकडे उतरायचं आपल्याला भान पण नसतं. अगदी जवळ असतं, फार लांब नसते, पण आपल्याला भान पण नसते की तिकडे आपल्याला उतरायचं आहे, तिकडे गेल्यानंतर आपला फायदा होणार आहे. कालच आपल्या प्रीमियर प्रार्थनेमध्ये निवासी शिबिरातली एक साक्ष दाखवण्यात आली. एका बहिणीला 5 की 6 महिने कानाची समस्या होती, कानाने ऐकायला येत नव्हतं आणि तिला असं वाटायचं की आंघोळ करताना कानात पाणी गेलं असेल म्हणून येत नसेल. आणि मग एक दिवस गेला, एक आठवडा गेला, एक महिना गेला, बराच काळ गेला, बरी होत नाही. आणि मग एक दिवस तिला वाटलं की हे तेल टाकायला पाहिजे.
मला वाटते त्यानंतर ती प्रार्थनेला आली, तेल घेऊन गेली आणि घरात कोणाला तरी सांगितलं जरा 1-2 थेंब माझ्या कानामध्ये तेल घाला. तिच्या कानात 2 थेंब तेल पडता बरोबर ती म्हणते कान उघडला, मोकळा झाला आणि स्पष्ट ऐकायला यायला लागलं. देवाचं वचन म्हणतं प्रभू समीप आहे. देव आपल्या जवळ आहे. देव आपल्या जवळ आहे, पण आपल्यालाच त्याला हाक मारायचं भान नसतं, त्याला विनंती करायचं भान नसतं, त्याच्यापुढे गुडघे टेकणं, त्याच्याकडे मागणं, या गोष्टीचा खूप वेळेला आपल्याला विसर पडतो. म्हणून वचन असं म्हणतं की तुम्ही भांडता आणि तुम्ही लढता, परंतु तुम्ही मागत नाही आणि म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. यातून एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे की जीवनातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत आपण सर्वस्वी देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. तुम्ही बस स्टॉपवरती उभे आहात आणि बस येत नाही आहे, तेव्हा पण देवालाच हाक द्या. आणि तुम्हाला 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे, तेव्हा पण देवाला हाक द्या. तुम्हाला नवीन घर बांधायचं आहे, तेव्हा पण देवाला हाक द्या. आता बस स्टॉपवरती उभे आहात आणि बस येत नाही, ती छोटीशी गरज आहे. तुम्ही 15 मिनिटात की 20 मिनिटात की अर्ध्या तासात बसमध्ये बसलात की तुमच्या इच्छित स्थळी तुम्ही पोहोचणार. ही छोटी गोष्ट आहे. घर बांधणं मोठी गोष्ट, मोठी गाडी घेणं मोठी गोष्ट. लहानातल्या लहान गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत आपल्याला सवय पाहिजे देवाकडे मागण्याची, म्हणजेच पूर्णपणे देवावर अवलंबून राहण्याची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता पुढच्या वचनात तो असं म्हणत आहे, याकोब म्हणतोय की तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही. पहिल्या वचनात तो म्हणतो तुम्ही मागतच नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. म्हणजे असे लोक ज्यांना मागायचा विसर पडलेला आहे, फक्त दुसऱ्यांचा हेवा करतात, याचा फायदा झाला, त्याचा फायदा झाला, माझा अजून झाला नाही, हे फक्त हेवा करतात आणि मनातल्या मनात कुढत राहतात. देवाकडे मागायचं बाजूलाच राहते, म्हणून त्यांना प्राप्त होत नाही. दुसऱ्या प्रकारचे लोक जे मागतात देवाकडे तरी त्यांना प्राप्त होत नाही, कारण तो म्हणतोय तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, चुकीच्या प्रकारे मागता. चुकीचा प्रकार म्हणजे काय? तुम्ही चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. स्वतःच्या सुख विलासासाठी, ऐशो आरामासाठी तुम्ही मागत असाल, स्वार्थासाठी मागत असाल, तर तुमची प्रार्थना तुम्ही 10 वेळा करा की 100 वेळा करा, तुम्हाला स्वर्गातून उत्तर दिलं जाणार नाही, कारण ती तुमची मागणी अयोग्य प्रकारे आहे आणि देवाला ती मान्य नाही आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने एकदा सांगितलं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, आणि एकदा सांगितलं की तुम्ही मागण्याआधी तुमच्या गरजा काय आहेत हे तुमच्या स्वर्गातील पित्याला ठाऊक आहेत. मागा म्हणजे देव तुम्हाला देईल, आणि पुन्हा तो म्हणतोय की तुमच्या गरजा काय आहेत हे देव पित्याला ठाऊक आहे. म्हणजे तुम्ही काही मागितलं तरी देव तुम्हाला देईल असं नाही, तर तुम्ही जे काही मागताय ते तुमच्या गरजेचं आहे का? तुम्ही योग्य गोष्टीसाठी मागत आहात का? तुम्ही कशासाठी मागत आहात हे देवाला माहिती आहे, कारण आपल्यापैकी कोणीच देवाला फसवू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कोणीही देवाला फसवू शकत नाही. एखादा भाऊ जर देवाकडे मागत असेल मला 4 व्हीलर गाडी पाहिजे, कशासाठी पाहिजे? त्याच्या मनात असं आहे माझ्या मित्राने घेतली आहे ना, मग त्याच्यापुढे माझा कमीपणा होईल, त्याला दाखवण्यासाठी गाडी पाहिजे. तो एकदा मागेल, 2दा मागेल, 10 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, तो म्हणेल मी खूप मागितलं देवाकडे पण देवाने माझं ऐकलंच नाही. या उलट एखादा भाऊ सांगतो देवा मला इकडे येण्यासाठी, प्रार्थनेला येण्यासाठी मोठी गाडी पाहिजे, माझं कुटुंब मोठं आहे आणि आम्हाला प्रवासाचा त्रास होतोय, आम्हाला प्रार्थनेला येण्यासाठी गाडी पाहिजे. देव निश्चित गाडी देणार. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी पण जर खरोखर त्या गोष्टीची गरज आहे गाडीची, तरी देव तुम्हाला गाडी देणार. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, काही लोकांकडे चांगल्या मोठ्या गाड्या येतात, ते प्रार्थनेला 4 व्हीलर गाडी घेऊन येतात, नवरा बायको दोघं बसतात, मागे सीट रिकामी असते, जाताना रस्त्यावर खूप लोक प्रार्थनेचे उभे असतात, कोणाला गाडीमध्ये घेत नाहीत आणि जायचं आहे तिथपर्यंत सोडत नाहीत.
म्हणजे तुम्ही गाडी का मागितली, कशासाठी मागितली? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्याला जे काही देतो त्याचा आपण स्वार्थासाठी नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे उपयोग करावा ही देवाची इच्छा आहे. जर त्याचा देवाच्या इच्छेप्रमाणे उपयोग झाला तर देव त्यावर आशीर्वाद देतो, आणि जर त्याचा देवाच्या इच्छेप्रमाणे उपयोग झाला नाही तर आपण देवाचे आशीर्वाद गमावून बसतो. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या डहाणूच्या प्रार्थनेमध्ये एका अशिक्षित बाईने साक्ष दिली. लिहिता वाचता पण येत नाही तिला. साधी गावडळ अशिक्षित बाई आहे. साक्ष ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. ती म्हणते, लग्नाच्या आधीपासून माझी इच्छा होती स्कूटी घेण्याची, लग्नाच्या आधीपासून, पण माझी काही ऐपत नव्हती. मी विचार करायचे माझं लग्न झालं ना की मी घेणार, पण लग्न होऊन एवढी वर्षे झाली मला घेताच आली नाही. आणि मग मी इकडे प्रार्थनेला यायला लागले, आणि तेव्हा मला असं वाटलं मी जर विश्वासाने देवाकडे मागितलं तर देव मला देणार. मग तिने प्रार्थना केली, मला वाटते विनंती पण लिहून टाकली, आणि काय चमत्कार, देवाने तिच्यावर कृपा केली आणि तिला देवाने स्कूटी देऊन आशीर्वादित केलं. जिला लिहिता वाचता पण येत नाही, अडाणी बाई आहे ती. पुढची साक्ष अजून मोठी आहे. ती म्हणते, मी स्कूटी आणली आणि दारात उभी राहिली. काही दिवस निघून गेले आणि मी देवाला म्हणते, स्कूटी तर तू मला दिली, पण आता मला चालवता येत नाही, त्याचं काय? मला चालवायची पण आहे, नुसती दारासमोर उभी नाही करायची आहे, मला चालवायची आहे. आणि मग म्हणते, एक दिवस माझा मुलगा, मला वाटते 13-14 वर्षाचा तिचा मुलगा असेल, तो दुपारी घरात झोपला होता आणि मला पवित्र आत्म्याने सांगितलं, जा स्कूटीजवळ बस आणि सुरू कर. ती म्हणते, मी गेली, बसली आणि तेव्हापासून मी चालवायला लागली. एकदम डायरेक्ट ट्रेनिंग. डायरेक्ट ट्रेनिंग कुणाकडून? पवित्र आत्म्याकडून. हालेलुया, हालेलुया. त्या बाईकडे बघून आश्चर्य वाटते. एकदम गावढळ बाई आहे ती, आणि आता ती मस्त स्कूटी घेऊन प्रार्थनेला येते. 13 वर्षाचा मुलगा मागे बसून आणते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिची इच्छा होती लग्नाच्या आधीपासून, लग्न झाल्यानंतर पण गरीब परिस्थितीमुळे तिला घेता आली नाही. जेव्हा प्रभूकडे आली तेव्हा तिला विश्वास मिळाला. विश्वासाने तिने मागितलं, देवाने तिला दिलं, आणि फक्त गाडीच दिली नाही, गाडी चालवायला पण शिकवली. म्हणजे देव एवढं पण सगळं करतो, इतकं पण आपल्यासाठी करू शकतो. तिला चालवता येत नाही, ती म्हणते गाडी दारात उभी आहे, मला चालवता येत नाही, आणि देव तिला सांगतो, बस गाडीवर आणि सुरू कर, मी शिकवतो तुला. आणि देवाने स्वतः तिला गाडी शिकवली. धन्य ते लोक जे थेट देवाकडून शिकतात, ज्यांना थेट पवित्र आत्म्याकडून धडे मिळतात आणि पवित्र आत्म्याकडून शिकतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्यापैकी अनेकांच्या मनात अनेक गोष्टी असणार, मला अजून हे मिळालं नाही, अजून ते मिळालं नाही, अजून देवाने माझी इच्छा पूर्ण केली नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जे काही देवाकडे मागतो ते आपण चैनीकरिता खर्चावे किंवा ऐशारामासाठी नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे त्या गोष्टीचा वापर व्हावा आणि त्याद्वारे देवाचे गौरव व्हावेत, म्हणून आपण देवाकडे मागितलं पाहिजे. देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्याला त्या गोष्टीचा वापर करता यावा, म्हणून आपण देवाकडे मागितलं पाहिजे. बिली ग्रॅहम देवाचे महान सेवक म्हणायचे, देव आपल्याला विसावा देतो. येशू म्हणाला ना, मी तुम्हाला विसावा देईन. तो आपल्याला विसावा देतो कशासाठी? झोपा काढायला नाही, आपण दुसऱ्यांना विसावा देणारे बनावेत म्हणून. जेव्हा तुम्ही नव्याने प्रभूकडे आलात तेव्हा घरी गेल्या गेल्या प्रार्थना करणार, रात्री अपरात्री उठून प्रार्थना करणार, पहाटे लवकर उठून प्रार्थना करणार. का? आशीर्वाद मिळाले पाहिजेत.
बरं व्हायला पाहिजे, घरातली संकटं गेली पाहिजेत म्हणून देवाच्या मागे लागून 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 प्रार्थना करता आणि मग देव आशीर्वाद देतो आणि सगळं सुशेगात झालं की पहाटे 8 वाजता पण आमचा गजर वाजत राहतो आणि आम्ही झोपा काढतो. म्हणून बिली ग्रॅहम म्हणतात, देव आपल्याला विसावा देतो, झोपा काढण्यासाठी नाही. आपण अगदी सुशेगात व्हावे आणि विश्रांती घेत राहावं म्हणून नाही, तर देवाने तुम्हाला विसावा दिला ना, तर आता तुम्ही दुसऱ्यांना पण विसावा देणारे बना. तुम्हाला दुसऱ्यांबद्दल दया वाटते का? कळवळा वाटतो का? गरिबांची दया येते का? आजारी लोकांची दया येते का? त्यांची तुम्ही सेवा करता का? त्यांच्यासाठी प्रार्थना करता का? त्यांना तुम्ही सुवार्ता देता का? त्यांच्यापर्यंत देवाची वचनं नेता का? देवाने तुम्हाला विसावा ह्यासाठी दिला आहे की तुम्ही पण दुसऱ्यांना विसावा देणारे बनावेत. हालेलुया, 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 हालेलुया. खूप वेळेला आपल्याला समजतच नाही. अनेकांना अशी प्रार्थना सभा म्हणजे काहीतरी जादू वाटते. यायचं, मागायचं, विनंती पेटीत विनंती टाकायची म्हणजे आपला फायदा होतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही ज्याच्याकडे मागत आहात, ज्याच्याकडे विनंती करत आहात, ज्याच्यासमोर तुम्ही विनंती ठेवत आहात, ती कोणी निर्जीव वस्तू नाही आहे किंवा एखादी शक्ती पण नाही आहे की जिला भावना नाही आहेत. तुम्ही जिवंत देवासमोर आहात जो आपल्याला ओळखतो. आपण जितके स्वतःला ओळखतो त्यापेक्षा तो आपल्याला अधिक ओळखतो. म्हणून लक्षात घ्या, देव आपल्या 100% प्रार्थनाला उत्तर देत नाही. काही गोष्टी देव आपल्या जीवनामध्ये तशाच ठेवू देतो. तशाच बैलाच्या मानेवरती जू असलं की तो सरळ चालतो, जू नसलं की तो रस्त्यावर इकडे तिकडे भटकत राहतो. तसं आपण प्रभूकडे आल्यानंतर आपल्या जीवनातल्या खूप गोष्टी, चुकीच्या गोष्टी देव काढून टाकतो, दुःख काढून टाकतो. थोड्याफार गोष्टी देव ठेवतो, कारण आपण कसे आहोत हे आपल्याला जेवढं माहिती आहे त्याच्यापेक्षा देवाला जास्त माहिती आहे. प्रभूचा प्रभावी शिष्य पौल म्हणतो, प्रकटीकरणाच्या विपुलतेने मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा ठेवण्यात आलेला आहे. हा काढून टाकावा म्हणून मी 3दा प्रभूला विनंती केली, पण देवाने त्याला उत्तर दिलं, माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रकटीकरणाच्या विपुलतेने पौलाला विशेष असं स्वर्गीय राज्याचं प्रकटीकरण झालं होतं. म्हणून पौलाची जी पत्र आहेत ती पटकन समजत नाहीत. त्याचं प्रकटीकरण फार विशेष होतं आणि इतर सगळ्या प्रेषितांपेक्षा त्याला विशेष प्रकटीकरण झाल्यामुळे त्याला गर्व होऊ नये, अहंकारी बनू नये म्हणून त्याच्या शरीरामध्ये काटा ठेवला होता. म्हणजे त्याला ठोसे मारण्यासाठी एक सैतानाचा दूत नेमण्यात आला होता. ही व्यवस्था देवाकडूनच झाली होती, ठेवण्यात आला आहे असं तो म्हणतोय. ही व्यवस्था देवानेच लावून ठेवली होती अशासाठी की याच्यामध्ये गर्व येऊ नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये देव ही काळजी घेतो. कारण जर आपल्या जीवनात सगळंच चांगलं झालं, सगळंच चांगलं झालं, सगळंच आपल्या मनासारखं झालं, तर मग आपण जू नसलेल्या बैलासारखे सैरावैरा धावत राहू, देवाचा मार्ग सोडून देऊ आणि आपण चुकीच्याच मार्गाने भटकत राहू. हालेलुया, हालेलुया. पहिलं वचन म्हणतं की तुम्ही इच्छा धरता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही. हे फार महत्त्वाचं वचन आहे. आपण इच्छा धरतो आणि आपल्याला प्राप्त होत नाही. खरं म्हणजे आपण हळूहळू असे बदलत जायला पाहिजे की आपल्या तोंडात आणि आपल्या हृदयात पण असे विचार आणि असे शब्द पाहिजेत की माझ्या जीवनात माझी इच्छा नाही, देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तुम्हाला कुठे नोकरी हवी आहे, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा आणि म्हणा, माझी इच्छा नको, तुझी इच्छा पूर्ण कर. माझी इच्छा नको, तुझी इच्छा पूर्ण कर. आजच पहिल्या सेशनमध्ये सुंदर साक्ष आली. एका भावाने घर घ्यायला लावलं होतं आणि ते घर छोटं होतं, परंतु त्याला देवाने सांगितलं, हे घर घेऊ नको, मी तुला लवकरच मोठं घर देईन. तो शहाणा होता म्हणून शांत राहिला आणि ते घर घेतलं नाही.
आणि देवाने मोठी कृपा केली आणि त्यानंतर लवकरच त्याच्यापेक्षा 3 पट मोठं असं सुंदर घर देऊन देवाने त्याला आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया. त्याला घाई करायची असती तर त्याने विचार केला असते, एवढं सुंदर घर आहे, एवढं सुंदर घर आहे, किंमत पण मला देता येण्यासारखी आहे, आता नाही घेतलं हातातून निघून जाईल, कोणी घेऊन टाकेल, मला परत मिळणार नाही. आतून देव त्याला सांगतोय, हे सोडून दे, हे सोडून दे, मी तुला नवीन घर देतो, मोठं घर देतो, चांगलं घर देतो. हा पवित्र आत्म्याचा आवाज. बुद्धी त्याला सांगत असणार हे घर घे, म्हणून तर तो व्यवहार करायला गेला होता, पण शेवटी त्याने पवित्र आत्म्याचं ऐकलं आणि ते घर सोडून दिलं. म्हणून देवाने त्याला काही कालावधीतच मोठं घर देऊन आशीर्वादित केलं. खूप वेळेला लोक अशी प्रार्थना करत नाहीत, हे देवा माझी इच्छा नको, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. कारण त्यांना असं वाटतं की देव आपल्याला दुःखच देतो आणि आपल्या मनासारखं काही होऊ देत नाही. देव आपल्या मनासारखं काही होऊ देत नाही. एखाद्या तरुण मुलीला एखादा मुलगा पसंत पडला, देव तिला सांगतो ह्याला सोड, मी तुझ्यासाठी दुसरा निवडला आहे. ती मनात विचार करते, पण आता माझं वय होत चाललं, काय माहीत दुसरा मुलगा मिळेल की नाही. किती वेळा आई वडील पण आपल्या मुलांची लग्न करायची घाई 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 करतात. पटकन कुठलं तरी स्थळ आलं, काही विचार करत नाही. विचार करतात कसला माहीत आहे, पगार किती आहे, घर स्वतःचं आहे की भाड्याचं आहे, असला विचार करतात. विचार हा करा, त्या मुलाला कसलं व्यसन आहे का, तो देवावर विश्वास ठेवतो का, तो सन्मार्गी आहे की वाकडा चालणार आहे, हा विचार नाही करत. मुलाला पगार किती आहे, मुलाचं घर स्वतःचं आहे की भाड्याचं आहे, भाऊ बहिणी किती आहेत, म्हणजे प्रॉपर्टी असेल तर वाटणी केवढी होणार आहे ना, असले सगळे विचार केले जातात. आणि मग जर ते सगळं आपल्याला पटलं ना, मुलगा आहे मस्त, 40,000 पगार आहे, एकुलता एक मुलगा आहे, सगळी प्रॉपर्टी त्यालाच मिळणार आहे, घर पण स्वतःचं आहे, मग बाकी मागे पुढे काही बघत नाहीत, लग्न करून मोकळे होतात आणि मग येऊन रडत राहतात. काय झालं, मुलगा जावई मुलीला त्रास देतो, जावई मुलीला प्रार्थनेला येऊ देत नाही, अजून काही काळ जातो, मुलीला मुलंच होत नाही आहेत म्हणून घरचे त्रास देतात. तुम्ही जेव्हा एवढी घाई केली तेव्हा देवाला विचारलं का, मुलाचं घर बघितलं, नोकरी बघितली, रूप बघितलं, बाहेरचं रूप बघितलं, त्यापेक्षा हृदय बघायचं होतं. हृदय आजकाल काही लोक हे फार बघतात, तो काळा आहे, ती तोकडी आहे, म्हणजे अंतकरण बघणं या गोष्टी जगात तर नाहीच आहेत, पण प्रभूमधले लोक पण असल्याच गोष्टी बघतात आणि मग खड्ड्यात पडतात आणि खड्ड्यात पडल्यावर मग शुद्धीवर येतात की आम्ही देवाची इच्छा विचारलीच नव्हती. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, आपली इच्छा काय आहे याला पहिलं स्थान नाही आहे, तर देवाची इच्छा काय आहे याला पहिलं स्थान पाहिजे. देवाची इच्छा काय आहे, देवाला काय वाटतं, हे मी करावं का, हे मी स्वीकारावं का, मी या मार्गाने जावं का, हे मी घ्यावं का. देवाची काय इच्छा आहे, तुम्ही नोकरी करताय ती सोडून तुम्ही दुसरी पकडावी का, देवाची काय इच्छा आहे. देवाची इच्छा समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि आपली प्रार्थना पण त्यानुसारच असली पाहिजे. आपली इच्छा नाही तर देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जीवनातल्या सगळ्या गोष्टींसाठी देवावरती अवलंबून राहा. सगळ्या आणि सगळ्याच गोष्टीसाठी देवावर अवलंबून राहा. दुसऱ्यांकडे बघून हेवा करू नका, दुसऱ्यांचा द्वेष करू नका. अमुकाला मिळालं तमुकाला मिळालं म्हणून मला मिळालं नाही असं करून हेवा करू नका. कारण देव आपल्याला ओळखतो. आपली गरज असेल तर देव आपल्याला देणार आणि आपली गरज नसेल तर देव आपल्याला देणार नाही. आपल्याला ते हवं आहे का, आपली ती खरोखर गरज आहे का, हे आपल्यापेक्षा देवाला माहिती आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, नेहमी देवाची इच्छा विचारात घ्या. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्हालाच काहीतरी वाटतं म्हणून प्रार्थना करू नका. आपल्या प्रार्थना विनंतीमध्ये काही तरुण मुली विनंती टाकतात, अमुक मुलाशीच माझं लग्न होऊ दे. काही मुलगे टाकतात, अमुक मुलीशीच माझं लग्न होऊ दे.
आणि मी जेव्हा त्या विनंतीवर हात ठेवते तेव्हा मी म्हणते, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे जे असेल तेवढंच मान्य कर. हे तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही म्हणता अमुक मुलाशीच माझं लग्न होऊ दे, अमुक मुलीशीच माझं लग्न होऊ दे. मी प्रार्थना करताना सांगते, तुझ्या इच्छेनुसार जेवढं आहे तेवढंच कर. त्यामुळे काय होते, तुमचाच फायदा होतो. देव तुम्हाला वाचवतो चुकीच्या मार्गात पडण्यापासून. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. ब्रदर नेहमी प्रवचनात सांगायचे, एक तरुण मुलगी ब्रदरांना भेटायला आली आणि ब्रदरांना म्हणते, माझ्यासाठी प्रार्थना करा. काय हेतू आहे? अमुक अमुक एक तरुण मुलगा आहे, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. ब्रदर म्हणाले, मग तू देवाकडे प्रार्थना कर. नाही, त्याचं आता दुसऱ्या मुलीबरोबर सोयरीक जुळलेली आहे, पण त्याचं माझ्याशी लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. ब्रदर म्हणाले, तू प्रार्थना कर देवाकडे, देवाची इच्छा असेल तर घडेल. नाही नाही, देवाने मला दाखवलं आहे की मला त्याच्याशीच लग्न केलं पाहिजे. बघा, असे पण जगात लोक आहेत ज्यांना वाटतं की आम्ही देवाला फसवू शकतो. देवाने मला दाखवलं आहे की माझं लग्न त्याच्याशीच झालं पाहिजे आणि आता त्याचं दुसऱ्या मुलीशी सोयरीक झालेली आहे, म्हणून तुम्ही प्रार्थना करा की ते तुटलं पाहिजे आणि माझ्याशी सोयरीक झाली पाहिजे. ब्रदर तिला म्हणतात, चहा पिऊन जा. पण ही प्रार्थना मी करणार नाही. चहा द्यायचं उपकार मी करेन तुझ्यावर, पण असली प्रार्थना करायचं उपकार करणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक अशा रीतीने चुकीच्या गोष्टी देवाकडे मागतात, चुकीच्या गोष्टी. माझ्या ओळखीमधली एक तरुण मुलगी होती. ती मला नेहमी सांगायची, अमुक मुलावरती माझं प्रेम आहे आणि मला देवाने दाखवले माझं त्याच्याशी लग्न होणार आहे आणि मी प्रार्थना पण करते. ती जेव्हा बोलायची तेव्हा मला आतून समजायचं की चुकीचं बोलते आणि चुकीच्या रीतीने चालते. तिला मी अनेक वेळा सांगितलं, तुझं त्याच्याशी लग्न व्हावं ही देवाची इच्छा नाही आहे. ती ऐकेच ना. नाही सिस्टर, तुम्ही प्रार्थना करा, मी पण करते, मला माहीत आहे की माझं त्याच्याशी लग्न होणार. आणि ती त्यावेळेला त्याच्या बोलण्यात चालण्यात असायची, घरी येणं जाणं असायचं आणि त्यामुळे तिला पक्की खात्री होती की माझं लग्न होणारच आहे. त्याने तिला वचन पण दिलं होतं, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. आता एवढं सगळं असताना मला असं वाटायची काय गरज होती की तो मुलगा योग्य नाही आहे आणि तुझं त्याच्याशी लग्न होणार नाही आहे. पण तिला काही पटेच ना. जेव्हा जेव्हा माझी तिची भेट व्हायची, सिस्टर प्रार्थना करा हां, त्या मुलाशी माझं लग्न झालं पाहिजे. खूप काळ निघून गेला आणि नंतर जेव्हा ती मला भेटायची तिने तो विषय बंद केला. एकदा मला आठवण झाली, मी तिला म्हटलं, तू अमुक मुलाविषयी बोलत होती ज्याच्याशी तुझं लग्न होणार होतं आणि तू त्यांच्या घरी पण जात होती, एवढ्या सगळ्या भेटीगाठी चालू होत्या, पुढे काय झालं? हल्ली तू विषय नाही काढत. नाही नाही नाही, तो फार वाईट मुलगा निघाला, सोडलं मी त्याला. म्हणून असं म्हणतात, कान सोनारानेच टोचायचे असतात. मी तिला सांगितलं की हा देवापासून नाही आहे, करू नकोस, त्याच्या नादाला लागू नको. ऐकलं नाही. देवाचा सेवक, देवाची सेविका म्हणजे जगाच्या दृष्टीने अनपढ लोक असतात. यांना काही व्यवहार ज्ञानच नाही आहे, यांना काही कळतच नाही आहे. सिस्टरला काय कळतं तो माझ्यावर केवढं प्रेम करतो? सिस्टरला काय कळतं की तो मुलगा केवढा चांगला आहे? तिने मला त्याचा फोटो दाखवला नव्हता, मी त्याला बघितलं नव्हतं, तरी पण आतून प्रेरणा होती. त्या प्रेरणेने मी तिला सांगितलं, देवाच्या सेवकाला व्यवहार ज्ञान घेण्यासाठी जगामध्ये जाऊन प्रत्येक कक्षात जाऊन सगळ्या गोष्टी शिकायची गरज नसते. कारण योहानाने सांगितलं आहे, जेव्हा त्याचा अभिषेक तुमच्यावर राहतो तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. जर त्याचा अभिषेक माझ्यामध्ये आहे तर तो मुलगा कोण आहे ते शोधायला जायची मला गरज नाही, त्याचा चेहरा बघायची मला गरज नाही. मी प्रेरणेने तिला सांगितलं, तिने माझं ऐकलं नाही आणि पुष्कळ काळ माझ्या मागे लागत आहे, प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. मी एकदा पण केली नाही बरं का, कारण मला जी प्रेरणा आहे त्या विरुद्ध मी प्रार्थना करू शकणार नव्हती. आणि मग काही काळाने तिच्याच तोंडातून आलं आणि मग काय झालं, तिने काही भयानक प्रकार सांगितले की त्या मुलाने तिला कशा रीतीने फसवलं, कसा गैरफायदा घेतला, कशी तिची सगळी कमाई पैसा त्याने वापरून टाकला, हे तिने मला सांगितलं. म्हणून म्हटलं, कान सोनारानेच टोचायचे असतात. त्याने फसवलं ना, आत्ता शुद्धीवर आली. आधी देवाची सेविका तुला सांगत होती ते शब्द पटत नव्हते.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवासमोर मागता तेव्हा वेड्यासारखं काही मागू नका, काही मागू नका. बायबल म्हणतं जेव्हा तू मंदिरात, देवाच्या मंदिरात जातो तेव्हा तोंडातून शब्द काढताना सांभाळून बोल, कारण तो स्वर्गात आहे आणि तू पृथ्वीवर आहेस. देव स्वर्गात बसलेला आहे, स्वर्गात बसलेला आहे असं का सांगितलं आहे? म्हणजे तो सगळ्यांच्या वर आहे, सगळ्यांच्या वर. आणि आपण इकडे आहोत या पृथ्वीवर, सगळ्या मर्यादेमध्ये. तुमच्या मागे कोण बसलाय, त्याचा चेहरा आता कसा दिसतोय, तो जागा आहे की झोपलाय हे तुम्हाला दिसत नाही. सगळी मर्यादा आहे आपल्याला. देव स्वर्गात आहे, तो सगळ्यांच्या वर आहे, तो सगळं पारखतो, सगळ्यांचं निरीक्षण करतो, त्याला सगळ्यांची माहिती आहे. आणि म्हणून देवासमोर कोणताही उद्गार तोंडातून काढायला घाई करू नको. देव स्वर्गात आहे, तू पृथ्वीवर आहे, म्हणून जरा शहाणपणाने देवासमोर बोल. काही वेड्यासारखं तोंडात आलं म्हणून देवाकडे मागू नका, मला हे दे, मला ते दे, माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर, माझी ही इच्छा पुरी कर, माझी ती इच्छा पुरी कर. काहीही वेड्यासारखं मागू नका. जी खरोखर तुमची गरज आहे त्यासाठी देवाकडे मागा. आणि मागत असताना ती इच्छा देवाची इच्छेनुसार पूर्ण व्हावी अशी ही प्रार्थना करा, ज्यामुळे देवाला पण आनंद होईल आणि देव तुमचं जीवन आशीर्वादाने भरून काढेल. हालेलुया, 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 हालेलुया. कोण श्रीमंत झाला, कोणाचा फायदा झाला, कोणाला अमुक काही मिळालं म्हणून त्यांच्याकडे बघून हेवा करू नका. उगाच मनामध्ये कुढत राहू नका. सगळ्या गोष्टीसाठी देवावर अवलंबून राहा. सगळं काही देवाकडे मागा आणि देवाच्या इच्छेप्रमाणे मागा, म्हणजे तुमचं जीवन आशीर्वादाने भरून जाईल. आपण देवाच्या मार्गावर टिकून राहू. आपल्याला या जगात खूप श्रीमंत व्हायचं नाही आहे, शेवटपर्यंत देवाच्या मार्गात टिकायचं आहे आणि एक दिवस अनंत जीवनात पोहोचायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तिमथ्याला लिहिलेल्या पत्रात पौलाने म्हटलं आहे, आपण जगात काही आणलं नाही आणि येथून आपल्याला काही नेता येणार नाही. म्हणून आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. तुम्ही दुपारी जेवलात, रात्री पण देव तुम्हाला जेवण देणार आहे. तुम्ही चांगले व्यवस्थित इकडे पोहोचलात, देव तुम्हाला सुरक्षित नेणार. देवाने तुम्हाला राहायचं छप्पर दिलं आहे, मग ते स्वतःचं असो की भाड्याचं असो, पण दिलं आहे का? समाधानी असा. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात समाधानी असा. अधिक मिळवायच्या मागे लागू नका, नाही तर सैतान आपल्याला फसवेल आणि आपण आपलं पाचारण, आपलं बोलावणं, आपली निवड आपण गमावून बसू आणि ते होता कामा नये. आपल्याला शेवटपर्यंत विश्वासात देवाच्या राज्यात टिकून राहायचं आहे आणि शेवटी अनंत जीवनात पोहोचायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमेन.